जालना जिल्ह्यातील शेवगळ तांडा, येवला, चित्रवडगाव आणि रांजणी ही 4 गावे. इथल्या शेतकऱ्यांकडे शेतजमिनी होत्या, कष्ट होते, पण शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. मुलांना शिकायचं होतं, पण शाळेत जाण्याची सोय नव्हती. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात काट्याकुट्यांची वाट. बैलगाडी असो की ट्रॅक्टर, शेत गाठणे म्हणजे मोठं आव्हान होतं. पिढ्यानपिढ्या शेतकरी आणि शाळकरी मुलांनी हा त्रास सहन केला. पण आता या गावांची कहाणी सतीश घाटगे पाटलांनी समृद्धी कारखान्याच्या माध्यमातून बदलून टाकली आहे. जाण्या येण्याचा रस्ता आम्हाला नव्हता, त्याच्यामुळे नाईलाजाने आमची मुलं असेच शाळेपासून वंचित राहत होते. हा रस्ता त्रास होता आम्हाला जायला, दवाखान्यात जायला पण अडचण येत होती आणि लय परेशानी, पहिला शेळे ढोरं हे लय परेशानी होत होती आमची. रेल्वे स्टेशन शेवगळ तांडा या रस्त्याची इतकी समस्या गंभीर होती, मांड्यापर्यंत कपडे वर करावं लागत. आमच्या गावात 5वी पर्यंत शाळा आहे आणि थोडं हा रस्त्याचा काम नव्हता, तर प्रॉब्लेम व्हायची. इथून आम्हाला सहज 12 ते 13 किलोमीटर जावं लागायचं. सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी साखर कारखान्याने आतापर्यंत स्वखर्चातून 215 किलोमीटरपेक्षा जास्त शेत पाणंद रस्ते मोकळे करून ग्रामीण रस्त्यांचं चित्र बदलले आहे. शेवगळ तांडा ते रांजणी स्टेशन हा रस्ता याच मोहिमेतील एक आदर्श रस्ता आहे. या रस्त्यामुळे रांजणीच बरोबरच आसपासच्या अनेक गावांतील जवळपास 300 शेतकरी कुटुंबांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. कारण आता ट्रॅक्टर थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आणि शेतमाल सहज घरापर्यंत येत आहे. घाटगे पाटलामुळं चांगलं सगळ्या लोकांना, गावकऱ्यांना यायला चांगला फायदा झालेला आहे. म्हणजे हे कोणी केलं नाही. आता लोक एवढ्या 35 वर्षाचं आम्हाला जेवढं कळतं तेवढं कोणी केलं नाही. ते घाटगे पाटला स्वतःच्या शेतून केलेलं आहे. घाटगे साहेबांनी हा जो रोड केलाय, त्या रोडमुळं काही गरीब लोकांची मुलं रांजणी या शाळेमध्ये शिकायला जाते. हा रस्ता राजनीला जाण्यासाठी खूपच चांगला झालेला आहे. त्याला जाण्यासाठी सोय झाली आणि शेतकऱ्याची ती दैन होती. पावसा पाण्यामध्ये रस्ता अजिबात चालत नव्हता, गाडी बैल सुद्धा जात नव्हती, तर शेतकऱ्याला याचा खूपच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना ऊसाबरोबरच भाजीपाला लागवडीच्या नव्या संधी देखील या रस्त्याने खुल्या केल्या आहेत. शेवगळ तांड्यावर फक्त 5वी पर्यंत शाळा असल्याने पुढच्या शिक्षणासाठी मुलांना 10 ते 12 किलोमीटरचा वळसा घालून रांजणी गाठावी लागायची. आता मात्र या रस्त्यामुळे त्यांच्या शाळेचे अंतर फक्त 6 किलोमीटरवर आले आहे. ज्या वाटेवर कधी काळी काटेरी झुडपे होती, त्या वाटेवर आज विकासाची चाके धावत आहेत. आज हा रस्ता फक्त 4 गावांना जोडत नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टांना बाजारपेठेशी आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शिक्षणाशी जोडतो आहे. शेवगळ तांडा ते रांजणी स्टेशन रस्त्याची ही छोटीशी गोष्ट 4 गावांच्या संयमाची, सतीश घाटगे साहेबांच्या संवेदनशीलतेची आणि लोकसहभागाच्या ताकदीची आहे. सर्वांना सोबत घेऊनच विकासाची वाट खुली होते, हेच सतीश घाटगे आणि समृद्धी साखर कारखान्याने या रस्त्याच्या निर्मितीतून दाखवून दिले आहे.